नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे आमची गावची यात्रा. तर पहाटे ना सर्वजण दंडवत वगैरे घालायचं होतं ना, त्यासाठी लवकरच उठलेले होते 3 वाजता. तर आत्ता ना बघा सकाळच्या 9 वाजले आहेत आणि आत्ता ना ऑलमोस्ट सगळी कामं झालेली आहेत. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, आणखीन ना मटण पण बनवले. तर चिकनचा म्हणजे आता देवाला जाऊन आल्यानंतरच ना कोंबडा कापायचा असतो, की जत्रा झाल्यानंतर. म्हणजे आधी कोंबडा कापून आणायचा, मग नंतर या जत्रा असते, मग जत्रेला वगैरे जाऊन आल्यानंतर ना ती कोंबड्याची म्हणजे कोंबडा कापला असतो ना, तर चिकन वगैरे बनवायचं असतं. तर चला असं आहे बरं का. आज आमच्या गावची यात्रा आहे, खूप छान आहे आणि वर्षातून एकदा ना ही गावची यात्रा असते आणि प्रत्येकाच्या घरी ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक आणि कोंबडाचा स्वयंपाक कोंबडा असतो आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी आणि बोकड पण असतं. प्रत्येकजण कोंबडा तरी कापतात आणि एकेकांच्या घरी असं बोकड असतं. तर पुरणपोळीचा पण स्वयंपाक लागतो आणि तिथे गेल्यानंतर मग सवासाने बायका पण जीव घालतात. 5, 7, 9 वगैरे जेवढ्या बायका भेटतील ना तेवढ्या ना बायका सवासाने पण जीव घालतात. तर ऑलमोस्ट आता बघा 9 वाजले, तर सगळा स्वयंपाक आमचा रेडी झालेला आहे. माझं ना झाडून भांडे वगैरे सगळं झालंय. तर चला आता ना बाकीची जी काही कामं आहेत ना उरलेले ते मी पटकन करून घेते. आणि नाही म्हटलं तर आता मला 10:30 वाजता जायचं आहे जत्रेसाठी. तर आज काही एवढं जास्तीचं ऊन नाही आहे. तर दररोज खूपच ऊन असतं, पण आता काही ऊन नाही. छान वाटेल मग जत्रेमध्ये फिरायला वगैरे. ऊन असलं की कसं ना माणसाला नको वाटतंय जत्रेमध्ये वगैरे फिरायला. पण वर्षातून एकदाच ही जत्रा असते आणि प्रत्येकजण येतो, माहेरवाशीण मुली वगैरे जे कोणी असतात ना ते येत असतात जत्रेसाठी आणि खरंच इतकं भारी वाटतं ना. आणि जत्रा कशाची आहे तर तुम्हाला सांगते. तर गावामध्ये ना मरीमाईचं मंदिर आहे. मरीमाईची आज ना जत्रा असते आणि आमच्या गावामध्ये ना तीच जत्रा ना खूप मोठी अशी मानली जाते. तर आज आहे, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर ना जत्रेतल्या काही शूट वगैरे करून दाखवते आणि मरीमाईचं मंदिर पण दाखवते. शक्य असेल ना, जेवढं शक्य असेल ना तेवढंच मी शूट करून तुमच्याशी शेअर करते. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आत्ता ना बघा सकाळच्या 7:30 वाजलेले आहेत आणि पाहुणे आल्यानंतर ना मग घरातनं एकदम अशी माझी खूप म्हणजे खूप तारांबळच उडलेले असते. आणि त्यांच्या स्वागताची तयारीसाठी सकाळी चहा, नाश्ता आणि खूप साऱ्या गप्पा. तर जेवणाची धावपळ कळत ना दिवस माझा कसा जातो ना कळतच नाही आहे. तर इथे मी पोहे बनवायला घेतलेले आहे सर्वांसाठी. तर नंदुबाई आलेल्या आहेत सोलापूरवरून. तर ते नंदेचा मुलगा पण आलेला आहे आणि सांगलीवरून पण आलेला आहे एक नंदेचा मुलगा. तर म्हटलं आता चला सकाळच्या नाश्त्यामध्ये ना मी छान असे पोहे बनवते. तर बाकीचा ना स्वयंपाक आणखीन बनवायचा आहे. म्हणजे यात्रा आहे ना गावामध्ये, तर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे आहे तो नंतरच बनवायचा आहे. आधी नाश्ता करावं म्हटलं. तर इथे बघा पोहे बनवायला घेतलेलं आहे. जिरं मोहरी टाकून घेते छान अशी ना. तर नंतर ना कढीपत्ता आणि मिरची वगैरे टाकून घेतलेली आहे आणि नंतर त्या कांदा ना थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि पोहे मी आधीच ना एक 10 मिनटांना भिजत घातले होते आणि नंतर इथे ना तळलेले शेंगदाणे मी ॲड केले आणि थोडीशी हळद टाकली आणि नंतर इथे बघा आणखीन थोडासा ना तो मसाला परतून घ्यायचा आहे पोहेसाठी. आणि पोहे म्हटले की नाही सर्वांचा आवडणारा आणि नाश्ता असतो बरं का. तर मस्तपैकी ते मी सकाळीच पोहे बनवायला घेतले, कारण जत्रा वगैरे होईल ना खूपच वेळ लागतो, मग दुपारी 2-3 वाजणार जेवायला. म्हणून मी इथे ना पोहे बनवले छान असे ना गरमागरम असे ना सुटसुटीत मऊ असं ना लुसलुशीत असे ना मी पोहे बनवलेले आहेत. तर चला आता सर्वांना मी पोहे तिथे खाण्यासाठी. तर इथे बघा शौर्य पण बसलेलं आहे, टी व्ही पाहतो खातोय. तर इथे बघा सर्वांना दिल्या. नंदुबाईच्या म्हणजे काका पण आलेले आहेत, नंदुबाईचे मिस्टर. तर इथे आहो बाबा सर्वांना दिले बरं का खाया पोहे. तर तेवढ्यात ना गजरेवाले आलते. तर इथे ना 50 रुपयाला 6 गजरे दिले त्याने. मग इथे मी बघा गजरे पण घेतलेले आहे. तर खूप छान आणि गजरेला पाहिल्यानंतर ना खूप छान आणि प्रसन्न वाटत असतं बरं का. तर इथे बघा नंदुबाईंना घेत होत्या 50 रुपयाला 6 गजरे. तर मी ते शूट घेते. तर चला. तर आत्यानं इथं मटण बनवायला घेतलेलं आहे. तर शेजारच्या एका काकूने ना बोकडं कापलं होतं मरीमाईच्या मंदिराजवळ. तर त्याने ना सर्वांनाच ना असं अर्धा किलो असं ना म्हणजे मटणच देतात. तर मी काय कधी मटण बनवलं नाही आहे. तर आत्या बघा इथं ना चुलीवरती मटण बनवायला घेतलेलं आहे. तेल टाकलेत आणि त्याच्यामध्ये बघा कोथिंबीर आणि खोबरं, लसूण वगैरे त्याची पेस्ट ना
छान असं ना परतून घेतात. तर आधीच ना मटणाला बघा हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे आणि चुलीवरचं मटण म्हणलं तर खूपच भारी शिजते बरं का. तर इथे मी शूट घेते, तर आत्या इथं बघा चुलीवरती छान असं ना मटण बनवत आहेत. तर छान आता बघा त्याला ना थोडंसं ना मिक्स करून घेतात, कारण सगळं ना मटण ना शिजलं पाहिजे चांगलं, आणि थोडंसं मटण शिजायला वेळच लागतो बरं का बोकडाचं. तर आताच अर्धा किलोच आहे, फक्त थोडीशी आमटीच बनवायची सपक, तर मिठाचं म्हणू शकता तुम्ही. तर इथे बघा गरम पाणी आत्याने ॲड केलं. एक पहिल्यांदा तेलामध्येच ना 10-15 मिनटं शिजू दिलं त्यांनी, आणि नंतर ना असं बघा छान असं ना परतून घेतलेलं आहे. तर मी नंतर इथे बघा या छोट्याशा अशा ताटामध्ये किंवा या छोट्याशा टोपलीमध्ये ना आपण असं गरम पाणी ठेवून द्यायचं वरतीच, कारण ना तेच पाणी ना गरम झालं ना या मटणाला ओतायला होते म्हणून. तर इथे बघा आता निम्मं आपलं ना मटण शिजलेलं आहे. तर तुम्हाला आणखीन थोडंसं जवळून दाखवते. खूप छान याचा ना सुगंध पण दरवळतोय, आणि त्यातल्या त्यात ना आत्याने केलेला असं मटणाचा सुगंध अख्खा गल्लीभर असं पसरतोय बरं का. तर त्या आत्याच्या हाताची मटणाची चव ना खूपच भारी आहे, म्हणूनच म्हटलं आत्यांना तुम्ही बनवा मटण. मी तरी कधी बनवलेच नाही मटण, बनवलं तर ना मी फक्त चिकन वगैरे बनवलेलं आहे, मटण मी कधीच बनवलं नाही. तर इथं आत्याने छान असे ना मटणाला फोडणी वगैरे दिली, आणि मी इथे ना बघा त्यांना मटण आता मी शिजवते. तर आत्यांच्या हातची ना खूप भारी लागते, आणि त्यामुळे जेवणाची मजाच ना खूपच वेगळी असते. म्हणून ना सर्वांनी बघा आत्यांनाच ना फोर्स केला की तुम्हीच बनवा म्हणून. तर आत्यांनी इथे बनवलं. मी नंतर इथे ना मटण पण शिजलेलं आहे. तर बघा सकाळच्या आताना 9 वाजले आहे. तर भरपूर सारा म्हणजे वाळलेला कचरा वगैरे असतो, झाडातला पाला वगैरे ना, चिमण्या वगैरे येऊन बसतात, आणि थोडंसं वारं सुटलं ना तर कचरा पडतोय. तर इथे बघा मी झाडू मारायला घेतलेला आहे. तर ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना मी शूट करून दाखवणार आहे की पुरणपोळीचा स्वयंपाक आणि चिकन वगैरे त्याचा स्वयंपाक. तर त्यासाठी ना तो पुढचा व्हिडिओ पण पहा. तर हा व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे, म्हणून ना मी व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.